All our precious viewers, we welcome you in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. सर्वजण जे आम्हाला पाहत आहेत तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गौरी नावामध्ये स्वागत आहे. Beloved people, today is our Sunday morning worship service. प्रियानो, आज आपली रविवारची सकाळची ही उपासना आहे And once again God is going to speak to each one of us. आणि परत एकदा देवबाप आपल्या प्रत्येकाशी बोलणार आहे आज. Beloved people, God's word is dependable and it never fails. परमेश्वराचं जे वचन आहे ना, त्याच्यावर भरोसा ठेवण्यासारखं आणि त्याच्यावर अवलंबून राहण्यासारखं ते आहे. ते कधीही आपल्याला अपयश देत नाही. Jesus said, प्रभू येशू म्हणाले, Heaven and earth will pass away, but my words will not pass away. स्वर्ग आणि पृथ्वी निघून जातील, परंतु माझे वचन, माझे शब्द कधीही निघून जाणार नाही. So now it's time to hear the blessed word of God. आणि म्हणून आताची ही वेळ आहे देवाचं हे आशीर्वादित वचन ऐकण्याची. And now to hear the blessed word of God, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree with a mighty applause. आणि म्हणून देवाचं हे आशीर्वादित असं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं फार उबदार असं स्वागत. I hope that you are all doing well as your soul is doing well. माझी अशी आशा आहे की तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. जसा तुमचा जीव चांगला आहे तसे तुम्ही पण चांगले असाल अशी आशा आहे. I pray that God's grace and peace be multiplied in your lives. प्रार्थना मी अशीच करतो की देवाची कृपा आणि शांती तुमच्या जीवनावर बहुगुणित होऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. And so today तर आज we are going to see something new. काहीतरी नवीन बघणार आहोत आपण. And I believe आणि माझा असा विश्वास आहे as you hear the word of God जसं तुम्ही देवाचं वचन ऐकाल in this area, या भागात many things will unfold before you अनेक गोष्टी तुमच्या समोर उघड्या होतील and many things that you never knew you will start knowing it. आणि ज्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या त्या तुम्हाला माहित पडायला लागतील. And in your application to this truth, आणि या सत्याचं वापरणं जे काही असेल God will elevate you. त्यामध्ये देव तुम्हाला उत्कर्ष देईल. Amen. आमेन. How to break the power of your past. तुमच्या भूतकाळातलं सामर्थ्य कसं तोडायचं. Today's word is आजचं वचन आहे how to break the power of your past. तुमच्या भूतकाळातलं सामर्थ्य तुम्ही कसं तोडाल किंवा भूतकाळातले सामर्थ्य तोडायचे कसे आणि क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह. We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verses 18 and 19. यशाया 43 त्यातलं 18 आणि 19 वचन आपण यावेळेला काढूया. Remember not the former things, nor consider the things of old. Behold, I am doing a new thing. Now it springs forth. Do you not perceive it? I will make a way in the wilderness and rivers in the desert. यशाया 43 त्यातलं 18 आणि 19 वचन असं म्हणत आहे, पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पहा, मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Amen. Amen. Now we all have a past. आपल्या सगळ्यांनाच आपापले भूतकाळ असतात. There is nobody who doesn't have a past. तुझे माझे सगळ्यांचेच आपापले भूतकाळ आहेत. असा कोणीच नाही की ज्याचा काही पास्ट किंवा भूतकाळ नसेल. Many of our past some people don't know, आणि आपल्यातल्या अनेकांना आपापले भूतकाळ ठाऊक नाही. but God knows it all. पण देवाला सगळंच माहित आहे आपलं. Now some of the past, आता काही भूतकाळ, it lingers in your mind काही भूतकाळ आपल्या मनात रेंगाळतात and it stays. आणि राहतात. Now if it is a good past, it is okay, आता तो भूतकाळ जर चांगला असेल तर ठीक आहे, but if it is a bitter past, पण जर तो कडू भूतकाळ असेल it may affect you. तर त्याचा त्रास होतो, त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. It may also affect not only your future but your present also. आणि फक्त तुमच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल असं नाही, तर तुमच्या वर्तमान काळावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. So our past is what we are today. तर आपला भूतकाळ जो काही आहे तेच आज आपण आहोत. Without your past, you will never come to the present. एक तर तुमच्या भूतकाळाशिवाय तुम्ही वर्तमानात येऊही शकत नाही. Amen. Amen. And so none of us can really escape our past. तर आपल्यातला कुणीच आपल्या भूतकाळापासून तसं म्हटलं तर सुटू नाही शकत. तो सगळ्यांच्याच मागे आहे. I mean, there are some incidences in your life असतात अशा काही घटना आपल्या जीवनात that stays in you. ज्या राहतात आपल्या मनात. And it is the main component of who we are. आणि आपण कोण आहोत यातला तो एक महत्वाचा घटक आहे की जे काही होऊन गेलेलं आपल्या जीवनामध्ये.
It is the decisions also that we have made in the past, आणि भूतकाळात जे काही निर्णय आपण घेतलेले असतात तेही मायने ठेवतात, or the experiences we had, किंवा जे काही अनुभव आपल्याला आलेले आहेत त्यांनीही फरक पडतो. that which has shaped our present. आणि त्या सगळ्यातनं आपल्या वर्तमान काळाला एक आकार आलाय ज्याला घडणं म्हणतात ते. So whether it is good or bad, मग ते वाईट असो ते चांगलं असो, a portion of both, दोघांचाही थोडा वाटा, it has carried forward from your past to your present. चांगलं आणि वाईट या दोघांचाही थोडा वाटा तुमच्या भूतकाळातनं तुमच्या वर्तमान काळात आलेला आहे. Try to understand what I am teaching you समजून today. घ्या, मी काय शिकवतोय ते समजायचा प्रयत्न करा. Some of the good past, काही जो चांगला भूतकाळ आहे, whenever you remember in the present, जेव्हा केव्हा तो चांगला भूतकाळ आपण आपल्या वर्तमान काळात आठवणीत आणतो, it brings you a good feeling. त्यातनं एक चांगली भावना आपल्याला येते, बरं वाटतं. But some of the bitter past, काही भूतकाळ कडू असतात, and sometimes if it comes in your mind in the present, आणि तो कडू भूतकाळ जर आपल्या वर्तमान काळामध्ये आपल्या डोक्यात आला it affects you. तर त्याचा परिणाम होतो आपल्यावर, It causes bitterness in you. आणि कडूपणा येतो आपल्यामध्ये ते विचार करून. So your past is a chapter of your own book. तर तुमचा भूतकाळ तुझ्या स्वतःच्या जीवनाच्या पुस्तकातला एक होऊन गेलेला अध्याय आहे. Yes. The book of your life. तुझ्या जीवनाचं जे काही पुस्तक आहे त्यातला एक होऊन गेलेला अध्याय तुझा भूतकाळ आहे. So the book of your life has a past, present and future. तर तुझ्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुला भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ सुद्धा आहे. And it is the story of your life. आणि ही तुझ्या जीवनाची कहाणी आहे. Maybe many people must have played roles in different ways in the past, आणि कदाचित अनेक लोकांच्या भूमिका तुझ्या भूतकाळामध्ये वेगवेगळ्या रीतीनं झाल्या असतील, but yet तरीही it is not their book. ते पुस्तक त्यांचं नाही, ते तुझ्या जीवनाचं पुस्तक It आहे. is your book. ते तुझ्या जीवनाचं पुस्तक आहे. That's why it's very important आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे, what you do with those experiences, त्या अनुभवांचं तू काय करणार आहेस. because it is nobody's book. कारण ते कुणा आणि कुणाचं पुस्तक नाही, ते तुझ्या जीवनाचं पुस्तक आहे. तर त्या अनुभवांचं तू काय करणार आहे हे तू ठरवायचं. So many people must have played their roles in your life, अनेक लोकांनी अर्थातच तुमच्या भूतकाळात तुमच्या जीवनात भूमिका बजावल्या असतील. आपल्या जीवनात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळेला येतात, and then it may have touched you positively or negatively. आणि त्याचा स्पर्श तुम्हाला कदाचित सकारात्मक झाला असेल नाही तर नकारात्मक झाला असेल. Because we are all social beings, का आपण सगळे एक सोशल प्राणी आहोत, आपल्याला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. and the people we met आणि ज्या कुणा लोकांना आपण भेटलो or the kind of surroundings we lived in किंवा ज्या कुठल्या पद्धतीच्या वातावरणात आपण राहिलो is what has affected us. त्याचा परिणाम आपल्यावरती झालेला आहे. It depends upon your upbringing, तर तुझं संगोपन कशा रीतीनं झालं याच्यावर सुद्धा हे अवलंबून आहे. in which family you were born, कुठल्या पद्धतीच्या परिवारामध्ये तुझा जन्म झालाय रे याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. what kind of friends you were associated तुझे then, मित्र आणि तुझ्या मैत्रिणी कशा आहेत त्याच्यावर सुद्धा हे अवलंबून आहे. the decisions that you have made in the past, आणि जे काही निर्णय तुझ्या भूतकाळात तू घेतलेले आहेत or the mistakes किंवा that you ज्या have काही done, चुका तुझ्याकडनं तुझ्या भूतकाळात झाल्या आहेत, it's all going to bring forward in your present. ते सगळं तुझ्या वर्तमान काळात येणारच आहे. Though the chapters written for our life is our very own, जरी जीवनात लिहिलेले हे सगळे आपले अध्याय आपलेच आहेत स्वतःचे, yet तरी many of the people have influenced us. अनेक लोकांची एक छाप आपल्यावरती पडून गेलेली आहे. Some of their names may be in the book of your life, त्यातल्या काहींची नावं तुमच्या जीवनी पुस्तकात असतील कदाचित, some of their names won't be there. आणि त्यांच्यातल्या काहींची नावं तुझ्या जीवनी पुस्तकात ह्या पुढे एनिमोर राहणारही नाहीत कदाचित, Some of their names you would like to erase it. आणि त्यांच्यातल्या काहींची नावं कदाचित तुला पुसून टाकावीशी वाटतील की भूतकाळात हे हे होते पण आता नको, I don't want it नको मला आता, because it has affected me in a wrong way. कारण की चुकीच्या रीतीनं त्याचा एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे. तर आता नको मला हा व्यक्ती. And it's a good decision. आणि हा निर्णय चांगला आहे, It is a good decision. चांगला निर्णय आहे. But still, तरीही some of their names are still written in your life. त्यांच्यातल्या काहींची नावं तरीही आपल्या जीवनामध्ये लिहिलेली असतात, And you can carry that book in your mind. आणि ती पुस्तकं आपल्या जीवनात लिहिलेले आपलेच अध्याय आपल्या मनामध्ये असतात, आपण बाळगलेले असतात, ते आपलंच जीवन आहे. That book is your conscience. आणि ते पुस्तक तुझ्या जीवनाचं म्हणजे तुझा सद्विवेक भाव जो तुला कधी सोडत नाही. Yes. It stays there in your subconscious. आणि तुझ्या सद्विवेक भावामध्ये ते राहून जातं ना, It cannot be erased. ते पुसलं तर जाऊ शकत नाही.
Nobody can erase your जे past. काही झालेलं आहे तो भूतकाळ तुझा कोणी असा खोडू शकत नाही. ते काही वहीवर लिहिलेलं लिखाण नाहीये की खोडरबर घेतलं आणि खोडलं आणि गेलं, असं तर होत नाही ना. Suddenly it springs up. मग अकस्मात कधी कधी त्या गोष्टी डोक्यात येतात. Suddenly it comes forth in your mind. अकस्मात मनामध्ये कधी कधी ते होऊन गेलेलं येतं. And if it has affected your present, आणि तुझ्या वर्तमान काळावर त्या होऊन गेलेल्याचा जर परिणाम व्हायला लागला, then you think of it in a very bitter way. तर मग कडू रीतीनं तू त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. But many people sit pondering over their past. पण अनेक लोक आपल्या भूतकाळावरती विचार करत बसतात. They open the book of their life त्यांच्या जीवनाचं पुस्तक ते उघडतात and start reading their past. आणि त्यांचा भूतकाळ वाचायला सुरुवात करतात. And many of them feel very gloomy. आणि त्यांच्यातल्या अनेक लोकांना तो भूतकाळ स्वतःचाच वाचल्यानंतर फारच मूड ऑफ आणि उदास वाटतं. Because some of those whom you met may have destroyed your present. कारण की तुमच्या लक्षात येत असेल कदाचित की काही लोक जे भूतकाळात मला भेटले त्यांनी तर माझा वर्तमान काळ फार खलासच गेला हो. And so you get very angry. मग तुम्हाला राग येतो फार. And these things, आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत it affects your present. त्याचा परिणाम होतो तुझ्या वर्तमान काळावर. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतोय बेटा? But you need to see the positive side. पण ना तुम्ही सकारात्मक बाजू बघायची गरज आहे, नकारात्मक बघायचंच नाही. The book of your life, तुझ्या जीवनाचं जे काही पुस्तक आहे it has many pages. त्याला एक तर अनेक अनेक पानं आहेत. Some of it has been written, त्यातली काही लिहिलेली आहेत, which we call it as past. ज्याला आपण भूतकाळ म्हणतो, जी होऊन गेली. Some of it will be written in the present. त्यातलं काही पुढे लिहिलं जाणार आहे. Some of it will be written in the future. त्यातलं काही आता लिहिलं जाणार आहे वर्तमान काळात, त्यातलं काही पुढे लिहिलं जाणार आहे भविष्य काळात. That's why Paul says, forgetting the past. आणि म्हणून पॉल म्हणतो ना की भूतकाळ विसरून, So whatever is written, तर जे लिहिलंय ते लिहिलंय. you cannot change it. जे झालं ते झालं, जे लिहिलं ते लिहिलं, ते बदलता तर येत नाही. हो गया वो हो गया. But you need to focus on those blank pages. पण आता ती जी कोरी पानं आहेत त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतो? There are many blank pages. अजून अनेक कोरी पानं पुढे तुझ्या जीवनाची आहेत बेटा. Now you can write it in a fresh way त्याच्यावरचं लिखाण आता ताज्या रीतीने चांगलं कर ना, with the help of Jesus. येशूंच्या मदतीनं. हो की नाही? Write it down, लिहून घ्या छान रीतीनं हे. because कारण this present is going to affect your future. हा वर्तमान काळ तुझ्या भविष्य काळावर परिणाम करणार आहे, एवढं तर खरं आहे. You can write your own destiny today तुम्ही in तुमच्या Jesus' आयुष्याची name. दिशा आज लिहून काढू शकता येशूंच्या नावात, In a new way, नवीन रीतीनं. a new chapter, एक नवीन अध्याय, एक नवीन पान, एक नवीन लिखाण, a new page. एक नवीन पान. Your destiny will be made. दिशा बनेल तुझ्या आयुष्याची, घडेल तुझं जीवन. Your life will be made. आयुष्य बनेल ज्याला म्हणतात तसं होईल. The devil will want you to remember your past, आणि अर्थातच सैतानाची इच्छा हीच असणार आहे की तू तुझा भूतकाळ आठवत रडत बस. not the good past, चांगला भूतकाळ नाही, but the bitter past. पण जो कडू भूतकाळ घडून गेलेला आहे त्याची आठवण करकरत करकरत रड. But that changes your present. पण त्यातनं काय होतं, आपला जो वर्तमान आहे त्याला साखळ्या पडतात रे. And God cannot work in your life आणि उगीच आपण बंधनात जातो, आणि बंधनात गेल्यानंतर देव आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही. because God is the God of the present. कारण देव वर्तमान काळाचा देव आहे बेटा. Say, God can work in such a way in your life देव एक तर तुझ्या जीवनात अशा रीतीनं कार्य करू शकतो ना that all the past pages की तुझी वर्तमान काळातली जी सगळी पानं आहेत will be nothing compared to what God will make you to write in your present and your ती future. शून्यात जमा होतील. म्हणजे भविष्य काळात आणि वर्तमान काळात देव तुझ्या जीवनी पानांवर तुला जे लिखाण करायला लावणार आहे त्याच्यासमोर तुझ्या भूतकाळातल्या पानांचं लिखाण शून्यात निघेल रे. Are you understanding? तर जे झालं ते झालं, छोड ना, Leave it. छोड दे. हो गया हो गया. But if you walk in the same path, पण तरीही जर त्याच मार्गात तुम्ही चाललात, meet the same old people, त्याच जुन्या लोकांना भेटलात, then God cannot help you. तर मग देव तुम्हाला मदत करू शकणार नाही. Yes, I understand अर्थातच मलाही कळतं that the past has great influence on the present and the future. की भूतकाळाचा प्रचंड परिणाम आपल्या वर्तमान आणि भविष्य काळावर होतो, एवढी समजतं मलाही आहे. Your past can affect your destiny, आणि तुमच्या भूतकाळाचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या दिशेवर होऊ शकतो. but your past can also imprison your present and future. पण तुझा भूतकाळ तुझ्या सध्याच्या वर्तमानाला आणि भविष्य काळाला तुरुंगवास देऊ शकतो, हेही लक्षात ठेव. Yes. Your past can render your future useless. म्हणजे तुझा भूतकाळ तुझ्या भविष्य काळाला अगदी निरुपयोगी करून सोडू शकतो रे.
Your past can subject you to terrible harassment. आणि तुझा भूतकाळ In the तुला present. अगदी वर्तमान काळामध्ये छळांकडे घेऊन जाऊ शकतो. Some of them, see, in the present are very miserable. आणि त्यांच्यातले काही वर्तमान काळामध्ये बघून आपल्याला कळतं की यांची अवस्था फारच वाईट आहे. Because they are pondering too much of the past. भयानक अवस्थेत आहे रे. का? कारण की ते भूतकाळावरती खूपच विचार करत बसलेत त्यांच्या. If you are not careful, तुम्ही जर या भागात संभावून नाही ना राहिलात then the arrows you received in the past, तर भूतकाळात जे बाण तुझ्यावर सुटलेत it can render your tomorrow impotent. त्याचा परिणाम असा होईल की तुझा उद्याचा दिवस अधू, लंगडा, पांगळा आणि अपंग होईल. That's why you need to deal with your bitter past. पण नको ना, तुझा जर काही कडू भूतकाळ असेल तर त्याला हाताळ आणि दे सोडून. If you want to succeed in your present जर and तुझ्या future. वर्तमान आणि भविष्य काळात तुला यशस्वी व्हायचं असेल तर मग तुझा जो काही कडू भूतकाळ आहे त्याला व्यवस्थित हाताळ आणि छोड दे. So let us learn how to break the power of the past. तर चला ना शिकूया भूतकाळाचं सामर्थ्य कसं तोडायचं असतं. First point. पहिला मुद्दा, There is strength in the past. भूतकाळात एक तर शक्ती आहे. There is a strength in the past. भूतकाळात शक्ती आहे. I'm not talking about the positive side of your past, आणि तुमच्या भूतकाळाची कुठली सकारात्मक बाजू होती त्याच्याविषयी मी बोलत नाहीये. because they will surely be a blessing to पण you. सकारात्मक बाजू जी काही भूतकाळाची असते ती आशीर्वादच ठरणार आहे वर्तमानाला आणि भविष्य काळाला. तर जे काही नकारात्मक आहे, द डार्क साइड ऑफ युअर पास्ट, Yes. अंधारमय बाजू जी तुझ्या भूतकाळाची आहे Yes. ती, Not the bright side of your past. उज्ज्वल बाजू नाही. ती तर चांगलेच परिणाम करते रे वर्तमानावर आणि भविष्य काळावर सुद्धा. The bright part of your life, you can think of it today, no problem. आणि उज्ज्वल भाग जो तुझ्या भूतकाळातला होता चांगला त्याचा विचार तू आज कर, उद्या कर, मरेपर्यंत कर, त्याचा परिणाम चांगलाच होईल. त्यांनी काही फरक पडत नाही, ते ठीक आहे. Something you can learn of the past is this. भूतकाळातनं जर काही तू शिकू शकतोस तर ते असं आहे की If you have studied well in the past समजा भूतकाळात तू चांगलं शिकून घेतलंस and decided to raise your value, की आता कानाला खडा, आता मी माझं मूल्यमापन जरा वाढवणारच आहे, if you had decided that in the past, आणि असं जर तू भूतकाळात ठरवलं असेल then surely तर नक्कीच it must have affected your present in a great way. वर्तमान काळावर तुझ्या त्याचा परिणाम फार थोर रीतीनं झाला असणार आहे. If you have had your education किंवा in the समजा past, तुझं शिक्षण जे काही आहे today you will be thankful त्या शिक्षणाविषयी पण तू आभार मानशील. that good I studied in the म्हणजे past. जे काही शालेय शिक्षण सुद्धा तू घेतलं त्याविषयी तू आभार मानशील की बरं झालं मी शाळेत गेले, शिक्षण घेतलं. That today at least I've got a job. म्हणजे कमीत कमी शालेय शिक्षण घेतलं म्हणा, कॉलेजचं शिक्षण घेतलं म्हणा, डिग्री घेतली म्हणा, तर त्यातनं नोकरी धंदा तरी आज मला मिळाला. Some of you पण तुमच्यातले काही जण must be repenting today. खेद करत असतील, आज पस्तावा करत असतील Oh, if in the past I had gone to school की भूतकाळात मी जर शाळेत गेले असते ना and taken the beating of my mother आणि आईचा मार जर खाऊन घेतला असताना and still gone to school, आणि तरी जर शाळेत जात राहिले असते ना today I wouldn't have been a peon or whatever. तर आज मी अशी शिपाई किंवा असल्या अवस्थेत नसे का डिग्री लिहिली होती तो अच्छा रहता था, Okay. असं आज वाटू शकतं. So those people तर अशी जी कोणी माणसं आहेत who don't get a job today, ज्यांना आज नोकरी लागत नाहीये you समजा, cannot blame the government. तर ती लोक सरकारलाच सारखं दोष देऊ शकत नाहीत ना. Don't blame your wife, don't blame the surroundings. तुला नोकरी लागत नाहीये त्याचा दोष तू तुझ्या बायकोला आणि तुझ्या आसपासच्या परिसराला आणि सरकारला वगैरे काय देतोयस. Don't blame your boss. तुझ्या मालकाला सुद्धा त्याचा तू दोष देऊ नकोस. Some decisions that you had made in the past काही निर्णय जे तूच तुझ्या भूतकाळात घेतले होते which was not proper. ते तुला आडवे आले, ते नव्हते बरोबर, Isn't it? है ना. So whatever decision you had made in the past तर जे काही तू तुझ्या भूतकाळात निर्णय घेतले असतील will surely affect your present and your future to an नक्कीच extent. त्याचा परिणाम काही ना काही प्रमाणात तुझ्या वर्तमान आणि भविष्य काळात होणार आहे. So if you decided I don't want to go to school, समजा तुम्ही जर In the ठरवलं, past. तुम्ही भूतकाळात असं ठरवलेलं होतं, तुमचं तुम्हीच ठरवलं की मी नाही शाळेत जाणार, and you told your friends, what you're going to school? आणि मित्रांना पण तुम्ही म्हणत राहिला अरे काय ते शाळेत काय जातो, See, I'm a school dropout. बघा मी शाळेतनं बाहेर पडलो, मी नाही घेतलं शिक्षण, I don't want to study. मला नाही अभ्यास वगैरे करायचा. And the other fellow looks at you. मग दुसरा तुझ्याकडे बघतो What happy-go-lucky this fellow आणि is. म्हणतो काय हा हॅपी गो लकी प्रकार आहे याचा. His parents don't force him to school. त्याचे आईबाप त्याला बळजबरी पण करत नाहीत की तू शाळेत जा, शिक्षण घे. My parents beat me and send me to school. माझे आईबाप तर मारून मारून मला शाळेत पाठवतात. But then पण मग their present and their future today is bright. त्यांचा वर्तमान आणि भविष्य का आज आता उज्ज्वल आहे ना. जे But- मार खाऊन पण शाळेत गेले त्यांना नोकऱ्याही धड आहेत. But these fellows पण हे जे कोणी who were school dropouts, जे शाळेतनं बाहेर पडले शिक्षण न घेताच,
They are अधेमध्येच crying in their present and future. त्याचा परिणाम मग त्यांच्या वर्तमान आणि भविष्यकाळावर होतोय. You may have decided तर तुम्ही कदाचित ठरवलं in असेल the past भूतकाळात that I will not fall into debts. की नाही मी कर्जबाजारी होणार नाही, मी नाही कोणाकडनं उधार वगैरे घेणार. Good. चांगलंच आहे. In the present, वर्तमान काळात you won't be paying your debts. मग तुम्हाला कर्ज फेडावं वगैरे लागणार नाही, कारण तुम्ही घेतलेलंच नाही कर्ज. But in the past, भूतकाळात if you had taken lots of loans, समजा तुम्ही खूपच कर्ज घेतलंय lived without giving a thought to it, आणि विचारच केला नाही त्या गोष्टीचा की अरे पण एवढं भलं मोठं कर्ज आपण कसं फेडणार आहोत, ते कधी संपायचं रे बाबा. your present will be so miserable. मग तुझा वर्तमान काळ किती वाईट असेल ना. So every decision that we made in the past, तर म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की जो काही निर्णय भूतकाळात आपण घेतलाय, तुझा तू आणि माझा मी, it has affected us. त्याचा परिणाम किंवा गैरपरिणाम आपल्या प्रत्येकावर झालेला आहे. Amen. आमेन. It has an outcome त्याचा परिणाम तो होतोच ना. for the worse or for the better. न चांगला होतो किंवा वाईट होतो, पण परिणाम तो होतोच. Most of us have not come from a godly family. आणि आपल्यातले जास्तीत जास्त लोक एकतर अशा भक्तिमान वगैरे कुटुंबातनं आणि पार्श्वभूमीतनं आलेले नाही. Maybe your parents were not strong आणि believers. कदाचित तुमचे माता पिता पण बिलीवर नव्हतेच. And so, आणि मग म्हणून our past has really the power to ruin our present and future. आपल्या भूतकाळामध्ये खरोखर तेवढं सामर्थ्य आहे की Yes. तो आपल्या वर्तमान आणि भविष्य काळाचा नाश करू शकतो. Happy are the children अशी मुलं सुखी आणि आनंदी whose parents were believers. ज्यांचे माता पिता विश्वासू होते, They grew under their covering. बिलीवरच होते आई बाप, आणि ह्यांचा जन्म झाला आणि मग ही मुलं त्यांच्या आवरणाखाली वाढली. And their present and future is beautiful. आणि म्हणून मग त्यांचा वर्तमान आणि भविष्य काळ सुंदर आहे, Because half of their battles are already won. कारण त्यांची अर्धी युद्ध तर जिंकली गेली. But most of us have been born in ungodly homes. पण एक तर आपल्यातल्या अनेकांचा जन्म अभक्तिमान कुटुंबांमध्ये झालेला आहे. We have lived in ungodly environment. आपण अभक्तिमान परिसरामध्ये वाढलेले आहोत. म्हणजे आपल्या माता पितांना येशू माहित नव्हते, ते विश्वासू नव्हते, We have lived with limitations आणि मग in the house. त्याच घरामध्ये मर्यादेच्या एका चौकटीतच आपलं संगोपन होऊन आपण वाढलो. Parents could not afford to send us to आणि college. काहींच्या आई बापांना हे परवडत नव्हतं की आपल्याला कॉलेजला पाठवावं वगैरे. We grew up in disadvantages. मग आपण अशा या अवस्थेमध्ये मोठे झालो. And some of our past have been stubborn. आणि आपल्यातल्या काहींचा भूतकाळ जरा हट्टी होता, And that's why it is troubling our present and our future. आणि तो हट्टी भूतकाळ आपल्या वर्तमान भविष्य काळाला त्रास देतोच. So none of us should underestimate the power of the past. तर एक तर आपल्यातल्या कोणीच भूतकाळातल्या सामर्थ्याला कमी लेखू नका. And that applies to your present if you want your future to be bright. आणि ते तुमच्या वर्तमान काळाला लागू पडतं जर तुम्हाला तुमचा भविष्य काळ उज्ज्वल हवा असेल तर. If you want your future to be bright, you start doing something of your present. म्हणजे तुम्हाला जर तुमचा भविष्य काळ उज्ज्वल हवा असेल ना, तर तुझ्या वर्तमान काळाचं काहीतरी चांगलं कर बाबा. Don't repeat what you did in the past, even in the आणि present. भूतकाळात तुला माहितीये ना, या चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत, त्या वर्तमान काळात परत परत करू नकोस, म्हणजे भविष्य काळ चांगला होईल. Say, because today कारण आज we can do nothing of the past, भूतकाळात जे झालं ते झालं, त्याचं काही करता येतंय का आपल्याला? काही नाही करता येत. but झालं we ते can झालं. do something about our future. पण भविष्य काळ मात्र आपण करू शकतो काहीतरी. आपल्या हातात आहे वर्तमान काळ सुधरवून आपण भविष्य चांगलं करू शकतो. And if you are a believer, आणि मग त्यात जर आपण बिलीवर असू praise God, तर सोन्याहून पिवळं देवाला धन्यवाद, your future will be bright. मग तर तुझं भविष्य उज्ज्वल असणारच आहे. At times we think past is past, why think of it? कधी कधी आपण असा विचार करतो, आता भूतकाळ आहे, त्याचा काय एवढा विचार करायचा, क्या इतना सोचने का भी, हो गया. But you don't know what has happened in the past has affected you today. पण असं नाही बेटा, भूतकाळात जे झालंय त्याचा परिणाम आज तुझ्यावरती झालेला आहे. And many times बऱ्याच वेळेला people can detect what happened in the past when they see your present. लोक जेव्हा तुझा वर्तमान काळ पाहतात तेव्हा लोक शोधून काढू शकतात बरं का, की तुझ्या भूतकाळात काय काय झालेलं असणार आहे. Yes, seeing your pictures, seeing your standing, everything, they will immediately know what your past was. तुझं बसणं बोलणं उठणं सगळं बघून लोकांना लगेच शोधून काढता येतं की तुझ्या भूतकाळात नेमकं काय झालेलं असणार आहे. Like sometimes you share something to a person, जसं कधी कधी तुम्ही काहीतरी एखाद्या माणसाला सांगता, शेअर करता, suddenly he feels hurt. अचानक मग त्याला वाईट वाटतं. Maybe he had had a bitter experience. कदाचित त्याला काही कडू अनुभव आला असेल. So there are times तर असतात अशा काही वेळा where what your forefathers went through, जिथे
तुझे पूर्वज वाडवडील पूर्वज ज्या कशातनं गेलेत that might be affecting you also. त्याचा परिणाम तुझ्यावर पण होत असेल कदाचित होऊ शकतात Your present can be a reflection of even your ancestral past. आणि तुझा वर्तमान काळ ना तुझ्या पूर्वजांनी जे केलंय त्याचं प्रतिबिंब होऊ शकतो. Yes. You know, people talk about family tree. आणि लोक फॅमिली ट्री विषयी बोलतात. तुम्हाला माहिती असेल ना की आमच्या कुटुंबाचं हे झाड म्हणजे आमचं हे कुटुंब आई वडील काका काकू Like whatever. which family tree you belong to. की कुठल्या कुटुंबाच्या झाडाचे तुम्ही आहात की हा आमचा परिवार ज्याला घराडं किंवा खानदान म्हणतात कुळ ते. Because then we are all attached branches to that main tree. कारण त्या मुख्य झाडाला लागलेल्या आपण सगळ्या फांद्या असतो. Why do they say that? असं ते का म्हणतात? Because कारण trees form an important aspect of vegetation. झाड जे आहे ना वनस्पती किंवा शाकभाजी या विषयीचा एक महत्वाचा घटक आहे झाड In our environment, आपल्या ह्या परिसरामध्ये. whether it is a mango tree or banyan tree, मग ते आंब्याचं झाड असो वडाचं झाड असो they always retain their features for a very long time. मग ते झाड जे आहे त्याचं ते स्वरूप आहे ते बऱ्याच काळ तसं राहतं. Yes, and so you know that these features come from this tree. आणि मग तुम्हाला कळतं की हे जे स्वरूप आहे हे ह्या झाडातनं आलेलं आहे. So some of those DNA, some of those little things that is there in our ancestral gets carried forward in our lives. तर आपल्या वाडवडिलांच्या काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्यामध्ये सुद्धा पुढे येत राहतात डोकं काढतात त्या कधी कधी. Like sometimes people say, जसं कधी कधी लोक म्हणतात ना oh, his anger or her anger is like a grandfather. बापरे हिचा राग ह्याचा राग तिच्या आजी सारखा आजोबांसारखा आहे बरं का फार हो. कडक डोक्याचे. Oh, this fellow is gambling. अच्छा हा जुगार खेळतो काय? Oh, his grandfather also used to ह्याचे gamble. आजोबाही जुगार खेळायचे बरं का. Some of those genes come into us. म्हणजे त्यातले ते काही जीन्स असतात ना आपल्या पूर्वजांचे वाडवडिलांचे आजी आजोबा पणजी पणजोबा ते कुठेतरी थोडं आपल्यात येतं. And unless God delivers us, आणि काय आहे, जोर देव आपल्याला त्यातनं सुटका देत नाही ना we will pass the genes to our children. तर And मग काय होणार आहे तेच great जीन्स grandchildren. आपण आपल्या मुलांना पण पास ऑन करणार आहोत आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना. Like the 8 olive trees that are in the Garden of Gethsemane जसं today, गेत्सेमनी बागेमध्ये आज जी 8 जैतुनाची झाडं आहेत they have come from the parent trees, ती मुख्य पालक झाडातनं आलेली आहेत. from that olive tree, the main olive tree. मुख्य जैतुनाच्या झाडातनं आलेली आहेत. And they say, आणि ते म्हणतात this has come from the tree which was there when Jesus had entered the Garden of Gethsemane. आता त्यांचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये आलेले होते त्यावेळेच ते जे जैतुनाचं झाड तिथे होतं त्या झाडातनं बाहेर पडलेली ही झाडं आहेत सध्याची 8 असं त्यांचं म्हणणं आहे. Because it looks same like that. कारण ती सेम टू सेम तशीच दिसतात. For when they cut little chips of that wood आणि of the त्या tree, लाकडाचे थोडे थोडे चिप्स जेव्हा त्यांनी कापले it was noticed असं लक्षात आलं की that their DNA was taken from the same species of olive trees that existed 2000 years म्हणजे ago. डीएनए जुळला. 2000 वर्षांपूर्वी गेत्सेमनी बागेत येशू जेव्हा गेलेले तेव्हाच एक जैतुनाचं झाड तिथे होतं त्याच्याशी या आत्ताच्या झाडांचा डीएनए जुळला. In fact, they say तर उलटपक्षी ते असं म्हणतात it was a deliberate attempt made in those times त्या काळामध्ये मुद्दामून त्यांनी हा प्रयत्न केला to pass that same trees which were existing in that time in the Garden of की Gethsemane. त्या काळात ते जे झाड त्या गेत्सेमनी बागेमध्ये होतं अस्तित्वात त्याचा They had passed the same heritage to one tree after the other till we see today's tree. त्याचा काहीतरी अंश किंवा कण त्यांनी पुढे पुढे पास ऑन केलाय जो आजही आपण बघत आहे. And you can see it same. आणि almost दिसतं ते like आपल्याला that. म्हणजे ती झाडं बरोबर सेम टू सेम 2000 वर्षापूर्वीच्या त्या जैतुनाच्या झाडासारखी दिसतात. It has not changed its बदललेलीच features नाहीये much. ते स्वरूपच बदललेलं नाहीये त्या जैतुनाच्या झाडांचं. So also we belong to our ancestors. तसं हे मी एक उदाहरण दिलं आपण पण आपल्या पूर्वजांपासूनच आलेलो आहोत And what आजी is आजोबा. happening today आणि आज जे काही आपल्या जीवनात घडतंय may be a clear reflection of our ancestral past. कदाचित क्लिअर चित्र असेल आपल्या पूर्वजांनी जे केलं त्याचंच काहीतरी प्रतिबिंब आपल्यात सुद्धा आलेलं असेल उमटलेलं असेल कदाचित. That means every That's a- human being on earth belongs to an ancestry. याचा अर्थ या जगातला प्रत्येक मानव कुठल्या ना कुठल्या वंशावळीतनं आलेला आहे कुळातनं घराण्यातनं आलेला आहे. So you are a part of a family tree that dates back to maybe hundreds of years. तर तुम्ही पण एका कुटुंबाचे घटक आहात ना एक कुटुंबाचं झाड आणि ते
पूर्वीपासनं जे चालत आलं त्याचा एक घटक तुम्ही पण आहात. So we do share something in common. तर असं काहीतरी कॉमन आपल्यात From our पण निघतं. ancestors. आपल्या हे माझ्या आजीत होतं ते माझ्यात पण आलंय. Yes. होऊ शकतं माझे आजोबा असे होते, पणजोबा खापर पणजोबा असे होते आणि तेच काहीतरी माझ्यात पण आहे. होऊ शकतं असं. So it can be a bad trait or a good आणि trait. मग ती सवय एखादी चांगली असेल नाही तर वाईट असेल. So some people are fighting those bad traits. तर काही माणसं मग ज्या काही समजा वाईट सवयी त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या आहेत त्याच्याशी झगडतायत की हे नकोय मला ऍक्च्युली. See, because the past powers have made inroads in your life. कारण भूतकाळातल्या त्या सामर्थ्याने तुझ्या जीवनात गल्लीबोळ घेतले आणि राहायला आले. That's why म्हणून you must wage the battle and win it over in Jesus' युद्धच name. पुकारायचं तुम्ही येशूंच्या नावामध्ये आणि जिंकायचं ते युद्ध. Amen. की आता आम्ही नवीन जन्म घेतलेले Yes. आमचं झाड येशू. Like we come from the stock of Adam. जसं आपण आदामापासून येतो His sin came into us. त्याचं पाप आपल्यात पण आलं. His trait came into us. आदामातल्या सवयी आपल्यात आला. आदामाचं पाप आपल्यात आलं Because we were of the stock of Adam. का आपण आदामातनं आलेले आहोत. But when Jesus came, पण मग जेव्हा येशू आले we were shifted from the stock of Adam to Jesus Christ. आदामातनं आपण येशू स्थलांतरित झालो. That's why Jesus said, I am the vine, now you are the branches. म्हणून येशू म्हणाले की आता मी द्राक्षवेल आणि तुम्ही फांद्या आहात. Did you see that? म्हणजे आपलं कुटुंबाचं झाड बदललं. आता We have been grafted आपल्याला कलम करून जोडलं येशूंशी. from Adam into Jesus Christ. आदामातनं आपल्याला काढलं आणि येशूंशी आपल्याला जोडलं. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो. That's why Jesus is called the last Adam. म्हणून ते येशूंना शेवटचा आदाम म्हणतात. Not first Adam, second पहिला Adam, नाही, third दुसरा Adam. नाही, तिसरा नाही, शेवटचा. Last. शेवटचा. After this, there won't be any stock. याच्या नंतर आता कोणी येणार नाहीये. काही झाड आता नाही बदलू शकत. Yes. Either it is Adam or Jesus. एक तर आदाम नाही ते येशू. That's why Jesus said, abide in me. म्हणून येशू म्हटले की माझ्यात राहा Then you will bear fruits. म्हणजे तुम्हाला फळ येईल. Fruit of whom? कशाचं कुणाचं. Adam's fruit? कसलं No. फळ येईल. कुणाचं फळ येईल. आदामाचं नाही हो. Fruit of Jesus. येशूंचं फळ तुम्हाला येईल. Not the fruit of your ancestors. तुमच्या पूर्वजांचं नाही. Not the fruit of your past life. तुझ्या भूतकाळातल्या जीवनातलं नाही रे. You are a new creation in Christ. ख्रिस्तात एक तर तू नवीन निर्मिती आहेस. Bible says, बायबल म्हणतं 2 Corinthians 5:17. 2 करीन 5:17 You are a new creation. तुम्ही नवीन निर्मिती आहात. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या. Behold, पहा. all things have become new. सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. Amen. देवाला धन्यवाद. People ask me, how can I win over my past? लोक विचारतात मला की नाही पण माझ्या भूतकाळावरती मी कसा विजय मिळवायचा. माझा भूतकाळ मला पछाडतो. How can I remove the past evil from my life? आणि कसं माझ्या भूतकाळातलं हे अरिष्ट माझ्या जीवनातनं मी काढून लावायचं मला जरा सांगा हो. I cannot go to the past. मला नाही माझ्या भूतकाळात जाता येत ना. भूतकाळ तर भूतकाळ आहे. So how can I be delivered of my bitter past? आणि माझ्या त्या कडू भूतकाळातनं मला सुटका कशी मिळेल मला तुम्ही सांगा ना. It's not only about relationship, आणि फक्त नात्यांविषयी मी बोलतोय असं नव्हे. but even some of the habits that we have today, काही सवयी ज्या आज आपल्याला लागलेल्या आहेत त्याविषयी न कदाचित असेल the ते. kind of life we lived in the past, ज्या पद्धतीचं जीवन आपण भूतकाळात जगलेलो आहे त्यातनं त्या सवयी आल्या असतील आपल्यात. हु नोज. कोणाला माहितीये. like when my dad died, जसं जेव्हा माझे वडील वारले. he died when we were very small. आम्ही सगळेच फार लहान होतो त्यावेळेला ते वारले. I mean, I didn't even understand anything. म्हणजे much. मला काही समजूतच नव्हती. एवढा मी लहान होतो तेव्हा ते वारले. And so our past was very bitter. तर आमचा भूतकाळ फार कडू होता बाबा. And so some of the traits that I hold today, तर आज ज्या काही गोष्टी आज थोड्याफार ज्या गोष्टी माझ्यात आहेत आमच्यात आहेत it's because of those bitter experiences of the past. त्या भूतकाळातल्या कडू अनुभवांमुळे ते आमच्यात आहेत. Little bit something it just springs up. म्हणजे थोडस कुठेतरी ते डोकं वर काढतं जे मी म्हणतो ना ते हे. Because it cannot be erased. कारण ते पुसलं नाही जाऊ शकत बेटा. I mean, even the blood of Jesus cannot erase your past. येशूंचं रक्त सुद्धा तुझ्या भूतकाळाला पुसू नाही शकत. If your past is erased, you will not live. तुझा भूतकाळ पुसून टाकला तर तू जगणारच नाहीस रे. Because it has to erase everything of the past. कारण मग भूतकाळातलं सगळं पुसून टाकलं पाहिजे त्यात. Then you will not know also when you were born. मग तुला हेही कळणार नाही की तुझा जन्म कधी झाला होता. Nothing you will know of the कुणाच्या past. पोटाला मी जन्माला आलो होतो काहीच भूतकाळ करणार नाही. मग तुला जर भूतकाळ सगळाच असा इरेज केला तर You will not know who is your brother, who is your mother, who is your मग father. माझी आई कोण, माझा बाप कोण, माझी बहीण कोण, मला कोण भाऊ आहे का कोणी मला. Though most of it has been dealt with by the name of Jesus, जरी बरंच काही त्यातल्या येशूंच्या नावात हाताळलं गेलेलं आहे नाही असं नाही. and I have renewed my mind, आणि माझं मन मी आता नवीन केलं असं नाही असं नाही. yet at times, पण कधी कधी suddenly the devil puts it up. सैतान ते टाकतो डोक्यात.
And then we start thinking over it. मग विचाराला सुरुवात होते Amen. असं. See, we have become used to these things. या गोष्टींची ना आपल्याला बेटा सवय लागते, सवय. These are cycles of life. हे चक्र असतं ना, आयुष्याचं चक्र आहे हे. That's why they are hard to break. आणि मग ते तोडायला म्हणूनच अवघड जातं. So second point, take it. दुसरा मुद्दा घ्या. How to deal with your past. भूतकाळ कसा हाताळायचा, स्वतःचा भूतकाळ कसा हाताळायचा, How to deal with your bitter past. स्वतःचा कडू भूतकाळ कसा हाताळायचा. Firstly, एक तर as I already shared with you, जसं मी ऑलरेडी तुम्हाला म्हणालो, nobody can go to your past and erase it or deal with it कोणीही तुमच्या भूतकाळात घुसून तो भूतकाळ पुसू नाही शकत. except the blood of Jesus. येशूंचं रक्त फक्त ते करू शकतं, बाकी असं कोणी नाहीये की जे जाऊन ते पुसून टाकेल. He just covers it up. येशू झाकून टाकतो त्या सगळ्याला. That power of the blood increases so much येशूंच्या रक्तातलं सामर्थ्य इतकं वाढतं that you don't even think of it in a bitter way. की आपण कडू रीतीनं त्या भूतकाळाचा मग विचार सुद्धा करत नाही, कारण येशूंचं रक्त तेवढं सामर्थ्यवान आहे ना. His presence can go in the past आणि येशूंचा सहवास तुझ्या भूतकाळात जाऊ शकतो, because Bible says कारण बायबल म्हणतं Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त जे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहे. You can also say तुम्ही असंही म्हणू शकता Jesus in the past, present and future. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातले येशू सारखेच. That's why म्हणून if you take the help of Jesus, तुम्ही जर येशूंची मदत घेतली he can go to your past, तर येशू तुमच्या भूतकाळात जाऊ शकतात deal with your past आणि तुमचा भूतकाळ जो काही आहे ते हाताळू in शकतात your conscience तुझ्या सद्विवेक भावात, and make you so strong आणि तुला इतकं बळकट करू शकतात that it will not trouble you in your present and की future. तुला त्रास होणार नाही तुझ्या वर्तमान आणि भविष्य काळात त्या कडू भूतकाळाचा. Only he can do it. आणि हे काम फक्त येशूच करू शकतात. Nobody can do it. बाकी कोणी हे करू शकत नाही, फक्त येशूच हे काम करू शकतात. You also cannot do it. तुम्हाला पण स्वतःला जमणार नाहीये करायला की कडू भूतकाळ मी पुसावा आणि No. नाही, आपलं कामच नाहीये You ते. cannot go in the past. आपण भूतकाळात जाऊ शकत नाही. You cannot go tomorrow. उद्या I mean, you cannot go to yesterday. म्हणजे कालच्या दिवसात आपल्याला परत जाता येत नाहीये. कालचा दिवस जो गेला तो गेला. जाता येते का परत कालच्या दिवसात? 1 minute before you cannot go back. अरे कालचा दिवस फार तर पुढे का एक क्षण जो आता होऊन गेला त्या क्षणात जायला होतंय का? And so Jesus said, तर येशू म्हणाले before Abraham I was. अब्रामा अगोदर पासून मी आहे. That means म्हणजे when you were born he was. तुझा जन्म झाला तेव्हाही येशू होते. That means he is there. म्हणजे येशू आहेत. And so he can go to that past and rectify things for you. तुझा जन्म झाला तेव्हा येशू होते, म्हणून मग येशू तुझ्या भूतकाळात जाऊन त्या गोष्टी सुधारू शकतात. So firstly, तर एक तर पहिलं म्हणजे you have to give your heart to Jesus. पहिली गोष्ट नेहमीच पहिली येशूंना आपलं हृदय द्या, तर येशू तुमच्या भूतकाळात जाऊ शकतील. Yes. Give your heart to Jesus. तुमचं हृदय तुम्ही येशूंना द्या, तर मग येशूंना तुमच्या भूतकाळात वगैरे जाता येईल. Secondly, दुसरी बाब, confess it. कबूल करा. Say, I am Peter David Silve. म्हणा असं की मी पीटर डेव्हिड सिल्वे, I stand here today आज मी इथे उभा आहे and I decree आणि मी घोषित करत आहे in the mighty name of Jesus येशूंच्या महान नावात that my past will have no hold on my present and की my future. माझ्या भूतकाळाचा काहीच असा दबाव माझ्या वर्तमान आणि भविष्य काळावर राहणार नाही, Nothing of the past will hurt my present. आणि माझ्या भूतकाळातलं काहीच माझ्या वर्तमानावरती परिणाम करणार नाही. It will not trouble me. मला त्याचा त्रास होणार नाही It will not stop me going forward. आणि मला पुढे जाण्यापासून रोखू शकणार नाही. Nothing of my sins आणि माझं कुठलंच पाप of the past भूतकाळातलं or the hurts किंवा जे काही वाईट वाटलेलं or the आहे, abuses, हृदयावरच्या जखमा, निंदा, नालस्ती, nothing will be carried forward. टीका बिका जे काही असेल ते पुढे जाणार नाहीये. Whoever has hurt me in the past, ज्या कोणी भूतकाळात मला वाईट वाटेल असं केलंय, I forgive them today in the name of आज Jesus. येशूच्या नावात मी त्यांना क्षमा करत आहे. See, forgiveness is very important. क्षमा हा जो प्रकार आहे ना बेटा, तो फार मोठा आहे. Whoever has hurt you, ज्या कोणी तुम्हाला वाईट वाटेल असं केलं, say, करून गेले हृदयाला जखमा, if you don't forgive, जर तुम्ही नाही त्यांना क्षमा केली it will remain in you तर ते तुमच्यात तसंच चिघळत राहील till your death. मरेपर्यंत, In fact, it will kill you before your time. आणि तुझ्या वेळे अगोदर तू मरशील. इनफॅक्ट Many people who suffer from sicknesses, बरेच लोक ज्यांना आजार पाजार सतवतात, ulcers, अल्सर म्हणा, acidity, ऍसिडिटी, is because they ponder on the bitter past. पित्ताचा त्रास, शुगर वाढणं, बीपी हाय लो, का कारण भूतकाळावरती खूप विचार करत बसतात हो ते. Yes. Just say, I just forgive those people. नको ना म्हणायचं, त्या लोकांना मी क्षमा करून टाकतो. Whoever has destroyed my life. ज्या कोणी माझ्या जीवनाचा नाश केला त्यांना क्षमा.
Lord, it is hard for me, प्रभू मला आता अवघड जातंय, but you strengthen me. पण तू मला शक्ती दे, Because you said love your enemies. कारण तू म्हटलास ना शत्रूंवर प्रेम कर, So I forgive them. तर मी त्यांना क्षमा करतो. Yes, I will not sit with them and eat biryani, आणि अर्थातच त्यांच्याकडे जाऊन आता परत बिर्याणी खायला मी बसणार नाहीये, but I forgive them. पण मी त्यांना क्षमा केलेली आहे. Some people, when somebody has destroyed their life, they say, I will forgive them, and then they make them to sit in their home and eat biryani. काही लोक जेव्हा त्यांना कोणी काही असं वाईट वागवलेलं असेल त्यावेळेला त्यांना क्षमा करून टाकतात आणि मग परत म्हणतात त्यांच्या बरोबरच आम्ही बसून जेवणार, उठणार, बसणार. Your future will be destroyed मग तुझा भविष्य काळ नाश होईल ना त्याच्यात. because you don't know whether they have changed. कारण तू बदलला, तू तर क्षमा करून टाकली, पण ते बदललेत का तुला माहितीये का? Are you understanding? आपल्याला माहित नाही ना. तू क्षमा केली, तू तुझ्याकडनं हिशोब क्लिअर केला, पण ऑपोजिट पार्टीनं बदलला आहे का स्वतःला ते माहितीये का तुला? Amen. Even the good times. चांगला काळ सुद्धा, Don't ponder only on the good times. फक्त चांगल्या काळावर सुद्धा मनन करत बसू नका. हमारे टाइम पे क्या था? हमारे जमाने में Even the good times, they are not going to come back to you now. आता चांगला काळ पण जो होऊन गेला तो परत थोडा येणार आहे आपल्याकडे. But if you follow Jesus, पण जर आपण येशू मागे चाललो your present can be better than your yesterday. तर मग आपला वर्तमान कालपेक्षाही चांगला होऊन अच्छे दिन जरूर आ सकते हैं. Because maybe we don't know in the past whether you accepted Jesus or not. कारण भूतकाळामध्ये आपल्याला माहित नाही ना आपण येशूंचा स्वीकार केला होता नाही केला होता. And if you hadn't, आणि जर तुम्ही येशूंचा स्वीकार तुमच्या भूतकाळात केला नव्हता you saw what was the result. तर त्याचा परिणाम काय झाला तुम्ही पाहिलाय. But today, पण आज you have hope. तुम्हाला आशा मिळाली, Because Jesus is the hope of कारण glory. येशू सगळ्या गौरवाची आशा तुमच्यात आलेली He can आहे. make your present and मग future आता येशू glorious. तुमचा वर्तमान आणि भविष्य काळ वैभवशाली करू शकतात. So some of the sweet memories, let it linger in your mind. तर काही गोड आठवणी मनामध्ये ज्या रेंगाळतात त्या तशाच रेंगाळू देत. Yet, तरी you are not made by your past तुमच्या भूतकाळानं तुम्ही काही Altogether. बनत किंवा घडत नाही बेटा. altogether. ऑल टुगेदर तुझं घडणं तुझ्या भूतकाळावरती नसतं. सद्यस्थितीला तू काय करतो त्याच्यावर फ्युचर आहे. Celebrate your present with Jesus. आणि वर्तमान सद्यस्थिती ज्याला म्हणतात वर्तमान येशूंबरोबर साजरा कर. Yes, the celebration and thanksgiving. वर्तमान जो आहे तो येशूंबरोबर येशूंचे आभार मानत मानत साजरा कर. That will announce the power of God in your life for आणि present. त्याच्यातनं काय होईल की देवाचं सामर्थ्य येशूंचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करायला येईल And your future will be very आणि glorious. भविष्य काळ वैभवशाली होईल तुझा. When my future will start, Pastor? माझं भविष्य कधी सुरू होईल पास्टर? In the next 1 minute. पुढच्या एका मिनिटात होईल बेटा, पुढच्या एका मिनिटात होईल. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? Some people think my future will start, after I retire. काही लोकांना असं वाटतं मी रिटायर्ड झालो, निवृत्त झालो की मगच माझं भवितव्य सुरू होईल. You don't even know your present and your future. They are so closely linked. तुझा वर्तमान आणि भविष्य तुला माहिती पण नाहीये, इतकं ते एकमेकांमध्ये जुळलेलं आहे. Your past will be nothing compared to the present and the future. आणि तुझा भूतकाळ काहीच असणार नाहीये तुझ्या वर्तमान आणि भविष्य काळाच्या समोर. Remember, we have 3 stages in our life. लक्षात ठेवा नेहमी आपल्या आयुष्यात एक तर 3 टप्पे असतात. Your present, वर्तमान, your today, आजचा दिवस and your tomorrow. आणि तुझा उद्याचा दिवस. These 3 stages we have. हे 3 टप्पे आपल्या जीवनात असतात. That means there are 3 dimensions. याचा अर्थ 3 पैलू आहेत. Your past, तुझा भूतकाळ, your present, वर्तमान, your future. भविष्य. भूत, वर्तमान, भविष्य प्रत्येक माणसाच्या जीवनाचे 3 पैलू आहेत. Amen. Amen. Yesterday is gone. कालचा दिवस गेला Today is the description of what is happening in your life at this very moment. आणि आजचा दिवस सध्याला जे काही तुझ्या जीवनामध्ये घडतंय त्याचंच वर्णन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Your present is glorious तुझा वर्तमान वैभवशाली आहे. because you are hearing the word of God. आत्ताला तू देवाचं वचन ऐकत आहे, मग तू धन्यच आहेस. Isn't it glorious? आहे ना, छानच आहे ना. म्हणजे आता तुझ्या कानावर देवाचं वचन पडतंय म्हणजे वर्तमान सुपर्ब. See, your past was not like this. तुझा भूतकाळ कुठे असा होता? कधी गेलो होता आपण चर्चला बसून असं वचन ऐकायला? So मी तर नव्हते गेले. your present is glorious मग तुमचा वर्तमान सध्याला छान आहे and your future is on a promissory note. आणि भविष्य काळ तुमचा म्हणजे वचनदत्त नोटवरच आहे की नाही, कुछ अच्छा ही होगा. Amen. क्योंकि अभी जीसस आ गए ना लाइफ. Amen. So there is no human who has power over the past, present and future. एक ते एकही माणूस असा नाहीये की ज्याचं सामर्थ्य भूत, वर्तमान आणि भविष्य काळावर चालत असेल, कारण हा माणसांचा Amen. प्रकारच नाहीये. See, so don't worry about your bitter past तर तुमचा जर समजा कडू भूतकाळ असेल काही तर त्याची काळजी करत बसू नका. or the evil past that you are
entangled today in your present. किंवा जो काही वाईट भूतकाळ तुमचा झालेला आहे त्याचं जे काही जाळं आज तुमच्या वर्तमान काळावर पसरलं आहे तसं नको. Because this is a good news. कारण ही चांगली बातमी ज्याला शुभवर्तमान म्हणतात. Because there is somebody who has taken absolute control of your past. का आहेत असे कोणीतरी की ज्यांनी तुझ्या भूतकाळाचा संपूर्ण ताबा घेतला Not only your past, आणि फक्त तुझा भूतकाळ नाही but your present तर वर्तमान सुद्धा and future. आणि भविष्य काळही. God, देव त्याने God ताबा घेतला. said, देव I बोलला have got great plans for you. देव बोललाय माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत. Plans to prosper you. माझी योजना अशी आहे बेटा की मला तुला समृद्धी द्यायची म्हणतो देव. Not to put you down, मला काही तुला लज्जित करून पाडायचं नाही but म्हणतो to देव. give you hope and future. मला तुला आशा आणि भविष्य द्यायची असं म्हणतो देव तुला. Praise God. Amen. Amen. He is better than your ancestors. म्हणजे देव तुझ्या पूर्वजांपेक्षा खूप चांगला निघाला रे. What your ancestors can never give you, He gives. तुझे पूर्वज जे तुला कधीच नाही देऊ शकले ते देव तुला देऊ शकतो. Maybe they may have given you food, clothing, shelter, कदाचित whatever. तुझ्या वाडवडिलांनी पूर्वजांनी तुला खायला प्यायला नेसायला राहायला तेवढं दिलं असेल रोटी कपडा मकान वगैरे. But nobody can give you eternal पण life. अनंत काळचं जीवन कोणी देऊ नाही शकत बेटा ज्याला मोक्ष म्हणतात. Only Jesus. मोक्षाला येशूच लागतो. Amen. मोक्षाला येशूच लागतो. Amen. Amen. So don't let your past limit you. तर नका ना तुमच्या भूतकाळाला स्वतःला उगीचच बांधून ठेवायला परवानगी देऊ. Amen. आमेन. So when we think of the past, आपण जेव्हा केव्हा आपल्या भूतकाळाचा विचार करतो and if it is giving you bitter feelings, आणि तो भूतकाळ जर तुला कडूच भावना gives देत you आहे anger, आणि राग देत आहे or it puts you down, किंवा तुला अगदी खालीच पाडून टाकत आहे, you feel miserable, तुला असं भयानक वाटतं त्या भूतकाळाचा विचार सुद्धा करवत नाही maybe because you did something आणि wrong, तूच काहीतरी चुकीचं केलं असेल कदाचित, immediately लगेचच take authority अधिकार and say, घ्यायचा I bind you in the name of आणि Jesus, you म्हणायचं devil. सैतानाला सोड मला मी बांधते तुला You who येशूच्या. are bringing such wrong things in my mind, जो कुठला सैतान माझ्या डोक्यात मनात सगळ्या चुकीच्या गोष्टी घेऊन येतोय, removing my past and bringing it in the present, माझा भूतकाळ काळ काढून माझ्या वर्तमान काळात घुसवतोय, I bind you in the मी name of Jesus. बांधतो तुला येशूच्या नावात. I don't want to think about मला it. नाही विचार करायचा. I'm covered by the blood of Jesus. येशूच्या रक्ताखाली मी झाकले. I'm a new person in Christ नवीन Jesus. व्यक्ती येशूच्या नावात. Are you going to do that? असं करणार का? Otherwise it will chain you. नाही तर साखळ्या बांधल्या जातील बेटा. No, जगणं कठीण होईल मग. nobody who has dwelt in the past ever moved forward. कारण जो कोणी भूतकाळामध्ये मुक्काम ठोकून राहतो ना तो कधी प्रगतीकडे जात नाही. त्याचं जीवन हलतच नाही पुढे कारण तो भूतकाळातच बसलाय. Nobody who dwells in the past can move in the future. तेच ते भूतकाळामध्ये जो कोणी मुक्काम ठोकून बसतो त्याला भविष्य काळाकडे जाता येत नाही. Don't start thinking, oh, if it was not because of that person, if it was not because of my husband or my wife or my father or my friend who deceived me, I wouldn't have been in this state today. असे विचार करत बसू नका की अरे भूतकाळामध्ये जर हे नसते बरं झालं असतं, ते नसते बरं झालं असतं, ह्यांनी मला फसवलं नसतं तर बरं झालं असतं, ते माझ्या जीवनातच आले नसते तर बरं झालं असतं. असले विचार करत बसू नका कारण ते ऑलरेडी झालेलं आहे. If they have put you down, say, Lord, I forgive you. आणि समजा त्यांच्यातल्या कोणी तुम्हाला लज्जित केलेलं असेल तर म्हणा प्रभू मी क्षमा करते त्यांना. Or because of him or that person or whoever you are living under a coconut tree, still forgive. आणि XYZ माणसामुळे जो कोणी तुमच्या भूतकाळात होता त्याच्यापायी तुम्हाला आज पार रस्त्यावर झाडाखाली राहायची पाळी आली असेल तरी म्हणून टाका की देव बाप्पा मी त्याला क्षमा करते, मी नाही काही ठेवत. Don't tell everybody, माहिती का मी कशाला झाडाखाली आहे. आणि सगळ्यांना बँड त्याच्यामुळे. वाजवायची काही गरज नाही बरं का. माहितीये का माझी अवस्था कशी झाली, कोणामुळे झाली, त्यांनी असं केल्यामुळे मी रस्त्यावर आले ना हो. हा, आणि मी कधी वर मी जाणार कुठली नाही. राहिले नाही ना वर हो. म्हणजे एकदमच वर जाणार पण वर येणार नाही. बे, वर नाही येणार मी. गेली तर एकदमच वर जाईन पण वर नाही येणार मी. Don't confess it. कशाला असं बोलत बसायचं. हो घ्या हो And घ्या हो. even if you say it, let it be like a testimony. आणि बोललात तरी एका साक्षीच्या स्वरूपानं बोला की मी तर मरणारच होते पण देव आला आणि वाचले. That fellow would have killed me and ruined me, but see today त्यांनी because मला of ठारच Jesus. मारलं असतं पण येशूमुळे मी वाचले. See? So that doesn't cause bitterness. मग त्यांनी का होतं ना असा विचार केला की कडूपणा येत नाही. That's why God says, you are my witnesses. म्हणून देव म्हणाला तुम्ही माझे साक्षीदार आहात. What kind of witnesses? कुठल्या पद्धतीच्या What साक्षी? God has done in your life देवाने now. आपल्या जीवनात जे केलंय ते देणारे साक्षी. Yes, learn from your past mistakes, भूतकाळातल्या चुकांमधून अर्थातच आपण शिकायचं. that I will not repeat those things again. त्या गोष्टी मी परत करणार नाही.
If you have done or destroyed somebody's life, say, And Lord, I समजा- ask for forgiveness. तुम्ही जर काही केलेलं आहे आणि तुम्ही कुणाच्या जीवनाचं समजा वाटोळं लावलंय तर देवाला तुम्ही क्षमा मागा की देवा बाबा मला क्षमा कर, माझ्याकडनं या Yes. कुणाच्या जीवनाचं थोडंफार नुकसान झालं का नुकसान झालं. And then finally, आणि सते शेवटी forgive yourself. स्वतःलाही क्षमा करा. Forgive yourself. स्वतःला क्षमा करा रे Start fresh. आणि अगदी ताजी सुरुवात करा. Amen. नवीन. Because Jesus said कारण येशू म्हणाले in Matthew 6:15, मत्थय 6 अध्याय 15 वचन, if you do not forgive others their sins, your Father will not forgive your sins. तुम्ही जर इतरांना क्षमा केली नाही तर तुमचा देवबाप तुमच्याही पापांना क्षमा करणार नाही बरं का. Paul said पॉल म्हणाला in Ephesians 4:31 and 32, इफिस करा 4 अध्याय 31 आणि 32 वचन, let all bitterness and wrath and anger and clamor and slander be put away from you, along with all malice. Be kind to one another, tender-hearted, forgiving one another, as God in Christ forgave you. इफिस करा 4 अध्याय 31 आणि 32 मध्ये पॉल म्हणतो, सर्व कडूपण व संताप व राग व बडबडणे व निंदा ही सर्व दुष्टपणा सकट तुमच्यापासून दूर केली जाओ आणि तुम्ही एकमेकांशी उपकारी कनवाळू व्हा. जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली आहे ना तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. Let your eyes be fixed forward. तुमचे डोळे एक तर पुढे लागलेले असू देत. Praise God, God has given us 2 eyes forward. देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला पुढचे 2 डोळे दिलेत. If you had given 2 eyes backward, then you should be thinking about the मागे past. 2 डोळे मागे दिले असते तर मग मागचा विचार आपण करायला हवा असं मी म्हटलोही असतो. Amen. पण डोळे देवाने दिले मागे नाही पुढे. Say, Proverbs 4:25 says, नीती सूत्र त्याचा 4 अध्याय आणि 25 वचन असं म्हणतं, let your eyes look straight ahead, तुमचे डोळे अगदी सरळ सोट पुढे बघू दे. fix your gaze directly before you. नीती सूत्र 4:25, तुझे डोळे अगदी पुढे ठेव. If you turn back when you put your hand on the plow, God cannot do anything for you. तुझे डोळे नीट समोर अवलोकन करो, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहोत. नांगराला हात लावून मागे वळायला गेला तर मग देव मदत करू शकत नाही. नांगराला हात लावला की लावला, Yes. मग पुढेच जायचं. कफन बांध के निकले, मरे तो मरे. God is waiting today to rescue you. देव आज तुम्हाला मात्र वाचवायची वाट बघत आहे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे He has a wonderful and glorious plan for your आणि present and देवाची future. योजना तुझ्या वर्तमान व भविष्य काळासाठी छान आहे. Maybe you have made some mistakes in the past. कदाचित तुझ्या भूतकाळात तू काही चुका केल्या असतील. Your decisions were not right. कदाचित तुझे काही निर्णय बरोबर निघाले नसतील. Maybe your friends were not right. कदाचित तुझे मित्र बरोबर नव्हते भूतकाळातले They took you into wrong things. आणि त्या मित्रांनी कदाचित तुला चुकीच्या गोष्टींमध्ये नेलं असेल. Okay. ठीक आहे ना, Don't feel unworthy. उगीचच मी नालायक अशा अवस्थेत बसू नको. Because the greatest thing that has happened in your life is Jesus has come in your पण life. सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या जीवनात घडली ती म्हणजे येशू तुझ्या जीवनात आले रे. And He has taken away all your sins on the cross. आणि येशूंनी तुझं सगळंच पाप वधस्तंभावरती नेलेलं आहे. And how can you receive God's unconditional love if you start crying over your past mistakes? आणि देवाचं अटीपलीकडचं प्रेम तुला कसं स्वीकारता येईल जर तू भूतकाळातल्या स्वतःच्या चुकांवरती असा रडत बसलास तर. Yes. देवाने आपल्यावरती अट न ठेवता देवाला मी आवडलेली आहे. Yes. तर मी उगीच माझ्या भूतकाळावर रडत बसायची गरज नाही. Lord, what to tell you? काय सांगायचं, My bitter past. माझा कडू भूतकाळ. Forget that, God says. देव म्हणतो अरे विसर ना, ते काय सांगतो. I have loved you with an unconditional love. मी अट न ठेवता तुझ्यावर प्रेम केलंय ना. I am ready to bless you today. मी तुला आज आशीर्वाद द्यायला तयार आहे ना. कुणाला Allow- तू आवडो न आवडो, मला तू आवडली ना. Yes. Allow God to touch you. तर देव म्हणतो की तू मला परवानगी दे तुला स्पर्श करायची. Allow God to give you such a peace तर तुम्ही द्या देवाला स्पर्श करायची परवानगी आणि अशी शांती द्यायची परवानगी द्या देवाला that none of the past will hurt your की present. तुझा कुठलाच भूतकाळ तुझ्या वर्तमान काळात तुला त्रास देणार नाही. Amen. आमेन. All bitterness has to go. एक तर सगळा कडूपणा बेटा गेलाच पाहिजे जीवनातनं Joy has to be replaced. आणि आनंदाने त्याची जागा घेतली पाहिजे. Why, Pastor? का पास्टर? Because your destiny is made. कारण तुझ्या आयुष्याची दिशा घडलेली आहे. आपण स्वर्गात चाललोय ऑलरेडी. Your future is made. तुझं भवितव्य तसं तर बनलेलं आहे. If you get a job, you will be crying over why you didn't get a job yesterday. तुला नोकरी मिळाली समजा आज, तर ह्याच्यावर तू रडत बसणार आहेस का नाही पण काल का नाही मिळाली. अरे आज मिळाली ना, खुश रे ना. गेल्या महिन्यात मला काम का नाही मिळालं, नाही पण आज मिळालं. आज जाऊ द्या मिळालं ते, ना. पण गेल्या महिन्यात का नाही मिळालं. I mean, it is foolishness. म्हणजे हा मूर्खपणाच आहे ना. नाही पण काल का नाही. अरे खा पी के सुखी रह ना भाई.
He has blessed you today. आज दिला ना त्याने आशीर्वाद तुला. Are you living in the past or the present? वर्तमान काळात जगतोयस का भूतकाळात गेलायस परत? Take what God has to offer you today. देवाला आज तुला जे द्यायचंय ते घे ना नीट. Today is your day of salvation. आजचा दिवस तुझ्या तारणाचा दिवस आहे. Today is a new day. आजचा दिवस नवीन आहे. His mercies are new every morning. त्याची दया रोज सकाळी नवीन आहे. Not yesterday's mercy, today's कालची दया नाही, mercy. त्याची दया रोज सकाळी नवीन असते बेटा. God told Israel देव इस्रायलला म्हणाला, to make memorials to commemorate the great deeds that God has done for them. देवाने त्यांच्यासाठी जे काही महान कृत्य केलंय त्याचं स्मरण ठेवा. Not what they had done, but what He had done. त्यांनी जे केलंय ते नाही, पण देवाने त्यांच्यासाठी जे केलेलं आहे त्याचे स्मरणस्तंभ बांधून ठेवा रे, त्याची आठवण ठेवा. Memorials should be of what God has done for them. देवाने जे केलं ना त्याचं स्मरण चिन्ह पाहिजे की हे देवाने केलं बरं का. Amen. आमेन. So don't struggle with your negative things. तर तुमच्या नकारात्मक गोष्टींवर संघर्ष करत डोक्याला हात मारून बसण्यात काही मजा नाही. Yes, some of you had been addicted, अर्थातच तुमच्यातल्या काहींना काही व्यसनं होती, or broken relationships, नाती तुटलेली होती, or mistakes, काही चुका झाल्या, adultery, व्यभिचार झाला, or divorce, का घटस्फोट झाला, or cheating, का फसवणूक or झाली, lying, का खोटं बोललं गेलं, or abusing, का निंदा केली गेली, or living in dysfunctional homes, का अशा घरात तुम्ही राहिला की जे घरधड चालतच or नव्हतं, couldn't complete your का education, तुला तुझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, or loss of loved ones, का तुझा कोणी प्रियजन गेला वारला, or you had a troubled childhood, का तुझं बालपण फार वाईट छळदायी प्रसंगांमध्ये गेलं, whatever it is. काही असेल. म्हणजे प्रत्येकाचा भूतकाळ असा असतोच काहीतरी. Some of our past nobody knows. आपल्यातल्या काहींचा भूतकाळ काहींना काहीच माहित नाही, We know it. आपल्याला ठाऊक आहे, Don't disclose it then. है ना. इतरांना काहीच माहित नाहीये माझा भूतकाळ, मला माहिती आहे. Jesus सांगायची knows it. गरज नाही ना. Tell येशूना Jesus. माहिती आहे, येशूना सांग. Once a Sunday school teacher, एकदा ना एक संडे स्कूलचे टीचर होते, she had just concluded a lesson शिक्षिका होती संडे स्कूलची, आणि नुकतंच त्यांनी काहीतरी मुलांना शिकवून संपवलं and she wanted to make sure she had made her point. आणि तिला खात्री करायची होती की माझा जो मुद्दा मी मांडलाय तो मांडला व्यवस्थित. She said, "Can anyone tell me what you must do before you can obtain forgiveness of sins?" तर ती म्हणाली, पापांची क्षमा स्वीकारायच्या अगोदर काय करायला हवं हे मला कोणी सांगेल का तुमच्यात? What you must do for your forgiveness of sins? पापांची क्षमा स्वीकारायसाठी काय करायला लागतं मला सांगणार का कोणी? Like she expected them to say, "Repent." जसं तिची अपेक्षा होती की मुलं म्हणतील पश्चाताप करायचा मिस. And there was a short pause, and then afterwards, from the back of the room, a small fellow got up and said, तर थोडा एक काळ गेला, एक अर्ध्या एक मिनिटाचा, आणि मागून एक कोणतरी चिंट्या बोलला. he said, म्हणाला, "Sin, काय म्हणाला? sin. पाप. You have to sin first to receive forgiveness." क्षमा मिळवायसाठी पिंट्या बी देख कोणते लेवल काय. तो म्हणतो क्षमा मिळवायला अगोदर पाप करायचं मग क्षमा मिळते. म्हणजे पिंट्या तसा बरोबरच होता की क्षमा मिळवायला पहिले पाप कर फिर क्षमा मिळेगी. She thought he will say, "Repent." म्हणजे तिला असं वाटलं की पोरग म्हणेल पश्चाताप करायचा म्हणजे मग पापांची क्षमा मिळते, पण पोरग वन स्टेप अहेड होतं, म्हटलं आधी पाप See, मग पश्चाताप So मग क्षमा. every one of us has a wrong past. तसं आपल्यातल्या प्रत्येकाचा भूतकाळ चुकलेलाच We आहे बेटा. cannot think anything else but sin. काही नाही आपण विचार करू शकत आपल्या भूतकाळांचा, कारण येशू नव्हते तेव्हा आपल्या बरोबर, तर पाप 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 आणि पापच होतं. So sin is a part of our past. तर पाप आपल्या भूतकाळाचा एक अविभाज्य घटक आहे, तो नाही काढला जाऊ शकत. So don't fret about your तर past. नका त्याचं टेन्शन घेऊन बसू. Turn to the Lord, He will forgive you. प्रभूकडे वळा, प्रभू तुम्हाला क्षमा करतील, जीवन पाठी एकदम स्वच्छ And He होईल. said, आणि येशू He म्हणते healeth the broken heart तुटलेल्या हृदयांना तो आरोग्य देतो म्हटलाय, and binds up their wounds. आणि त्यांच्या जखमांना बांधतो म्हटलाय, Psalm 147. है ना. स्तोत्र 147. I love it so much. मला इतकं आवडतं ना ते. He heals the broken तो heart. तुटलेल्या हृदयांना He आरोग्य cannot clear your past, but He will heal the broken hearts तुमच्या that भूतकाळाला- caused because of your bitter past. तुमच्या भूतकाळांना तो क्लिअर नाही करू शकत, Yes. पण त्या भूतकाळापायी तुला ज्या जखमा झाल्या आहेत ना, Yes. त्या जखमांना तो आरोग्य द्यायला, त्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य द्यायला तो जरूर येईल. Yes. He will heal your broken heart. देईल तुझ्या तुटलेल्या हृदयाला तो आरोग्य. When you are taken advantage of, जेव्हा तुझा कोणीतरी असा फायदा किंवा गैरफायदा उचललेला असतो, or you feel because of someone else's problem, your present and your future has been marred. किंवा तुला असं वाटतं की आणि कोणाची तरी चूक होती आणि त्यांच्या चुकीपायी माझं वर्तमान आणि भविष्य काळ आता इतकं सगळं बिघडलंय. It breaks your personality. isn't it? मग त्यामधून आपलं जे एक व्यक्तिमत्व आणि पर्सनॅलिटी आपली असते ना, ती थोडी तुटून जाते रे. Because I also lived with that kind of मी personality. पण असल्या पर्सनॅलिटीमध्ये जगलोय, म्हणजे त्याचा मार मलाही बसलेला आहे. Past is gone.
भूतकाळ गेला रे. Ha, if God had not dealt with my present, हा, देवाने जर माझा वर्तमान हाताळला नसता that would be lingering. तर मग ते रेंगाळत राहिलं असतं. But my present is glorious. माझा वर्तमान सुंदर आहे, So glorious that it is not even thinking of the past. इतका सुंदर की भूतकाळाचा विचार पण त्या वर्तमानात नाहीये. See, the devil wants you to stay in the past for the rest of your life. पण सैतानाची इच्छा काय असते की आपण आपल्या भूतकाळातच आयुष्यभर जगायचं. But God is the author of new beginnings. पण देव नवीन सुरुवातीचा आधी आहे It is upon you to make a choice, आणि तुझ्यावर आहे की तू काय निवडणार आहेस. to choose not to stay in the bitter past. आणि हेच निवडायचं आहे की कडू भूतकाळात नाही राहायचं मला. Amen. आमेन. Move beyond your past. तुझ्या भूतकाळ पलीकडे जा जरा, Move beyond your pain, तुझ्या वेदने पलीकडे जा जरा, your mistakes, your troubles, तुझ्या चुका तुझे त्रास त्याच्या पुढे बघ जरा and forget everything. आणि विसर आता सगळं. Jesus has come. येशू आलेले आहेत, Abide in Him. त्यांच्यात राहा, Come close to Him येशूंच्या जवळ या and see what glorious present and future you आणि have. बघा किती गौरवशाली तुमचा भविष्य Even आहे. when the devil tries to bring some thoughts, आणि सैतानाने जरी काही विचार तुमच्या डोक्यात आणायचे प्रयत्न केले ना, don't worry. तरी काळजी नाही करायची. It cannot be erased, ते तर पुसले नाही जाऊ शकत. but it can be covered. ऑन अँड ऑफ ते डोकं काढतच राहणार, पण ते झाकलं जाऊ शकतं येशूंद्वारे. You have to bind it ते बांधायचं and say, I am not in the past, आणि म्हणायचं मी भूतकाळात राहणारी नाही, I am in the present, मी वर्तमान काळात आहे in the glorious future. आणि वैभवशाली भविष्य आहे माझं. Praise God. देवाला धन्यवाद. I will pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. It's so wonderful to know Jesus. येशूंना जाणणंच फार छान आहे. Nobody on this earth can deal with your past. एक तर तुमचा जो काही भूतकाळ आहे ना, त्याला या भूतलावरती कोणी हाताळू नाही शकत. Only Jesus. त्याला फक्त येशूच लागतात. म्हणजे तुमचा भूतकाळ हाताळायला येशूच लागतात. Everything works together for good for those who love God and are the called. जे लोक according to देवावर His प्रेम करतात आणि जे देवाद्वारे पाचारित असतात, त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगल्याकडेच होतं. If you have not given your heart तर yet to तुम्ही जर Jesus, तुमचं हृदय अजून येशूंना दिलं नसेल तर देऊन टाका. now just open your heart आपलं हृदय उघडा यावेळेला and say, Jesus, आणि म्हणा, येशू forgive me my sins. मला माझ्या पापांची क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Come into my heart, माझ्या Lord. हृदयात ये प्रभू. Change my life. माझं जीवन बदल. I accept you मी स्वीकारत आहे तुला as my Lord and my Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Say that. So simple. किती सोपं आहे ना. Believe in the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. and you shall be saved, you and your household. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Now I'm going to pray आता मी प्रार्थना for करेन. those who had a bitter past, ज्या लोकांचा भूतकाळ कडू होता and sometimes it comes haunting them, आणि कधी कधी तो कडू भूतकाळ जर त्यांना पछाडायला येतो and sometimes we hunt them. आणि कधी कधी आपण पछाडतो त्याला. Right now I will take authority. यावेळेला मी अधिकार घेणार आहे. Every devil सैतान which is torturing the minds of my people, जो माझ्या लोकांच्या मनांचा छळ करत आहे giving them the bitter news of the past, आणि त्यांना भूतकाळातल्या कडू बातम्या सारख्या सारख्या सुनवत आहे, reminding them of their bitter past, त्यांना त्यांच्या कडू भूतकाळाची आठवण करून देत आहे सारखी सारखी. I take authority मी अधिकार घेतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave, you devil, in सोड Jesus' name. सैताना. Leave their minds त्यांचं मन सोड, and their hearts त्यांचं हृदय सोड, in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Lord, प्रभू, let nothing of the past trouble them from भूतकाळातली today. कुठलीच गोष्ट त्यांना त्रास देता कामा नये आजपासून पुढे. I break the chains and the shackles of the past in the name of Jesus. भूतकाळातल्या साखळ्या साखळदंड येशूच्या नावात मी तोडून टाकतो. If the Son has set you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलंय ना, तुम्ही खरोखर मोकळे आहात. Nothing of the past काहीच भूतकाळातलं राहणार नाही. will chain you today. भूतकाळातली कुठलीच गोष्ट आज तुला बांधून ठेवणार नाही. In Jesus' name. येशूंच्या नावात. Nothing of the past भूतकाळातली कुठलीच गोष्ट will stall your progress in Jesus' name. तुझ्या प्रगतीला खुंटवणार नाही. येशूंच्या नावात. Nothing of the past भूतकाळातली कुठलीच गोष्ट will make you cry तुला रडायला लावणार नाही. in Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन.